ओके. तर मागच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण सेक्शन 1 मधलं 1.1 आणि 1.3 कव्हर केलं आणि मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे या व्हिडिओमध्ये आपण आता 1.2 कव्हर करणार आहोत. ओके. हे आहेत व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ युझिंग क्लाउड सर्व्हिसेस, म्हणजे बेसिकली फीचर्स की क्लाउड एन्व्हायरमेंट जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा तुम्हाला काय काय फायदे होतात. तर त्याच्यामधले जे हे काही की फायदे आहेत ते म्हणजे हाय अवेलेबिलिटी, स्केलेबिलिटी, रिलायबिलिटी, प्रेडिक्टेबिलिटी, सिक्युरिटी, गव्हर्नन्स आणि मॅनेजेबिलिटी. ठीक आहे. तर आपण एक एक शब्दाचे आपण हे बघूया. बेनिफिट्स ऑफ युझिंग क्लाउड सर्व्हिसेस. ठीक आहे. ओके. तर काय काय हे आहेत त्याच्यामध्ये की ते कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. कॉस्ट इफेक्टिव्ह आहे कारण तुम्हाला अपफ्रंट कमी कॉस्ट पडते. ग्लोबल आहे, सेक्युअर, स्केलेबल, रिलायबल, अवेलेबल, इलॅस्टिक आणि ऑलवेज करंट कारण त्याचे जे सॉफ्टवेअर अपग्रेड्स असतात ते कायम चालू असतात. देर इज नो अनदर डिप्लॉयमेंट काइंड ऑफ थिंग, असं तिथं काही नसतं, ते चालूच असतं, म्हणून त्याला ऑलवेज करंट असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर हाय अवेलेबिलिटी. हाय अवेलेबिलिटी म्हणजे काय? द ॲबिलिटी टू कीप सर्व्हिसेस अप अँड रनिंग फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम, जनरली रिफर्स टू सर्व्हर आणि सर्व्हिस लेवल फेल्युअर्स. तर बेसिक फंडा याचा असा आहे की पॉवर म्हणजे इलेक्ट्रिसिटी जर नसेल किंवा कूलिंग बंद पडलं असेल किंवा कुठल्याही इतर कारणामुळे जर तुमचे सर्व्हर डाऊन होत असतील तर दॅट इज नॉट हाय अवेलेबिलिटी. तर इथे हाय अवेलेबिलिटीचा अर्थ असा आहे की कीप सर्व्हिसेस अप अँड रनिंग म्हणजे काय की त्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, इलेक्ट्रिसिटी आणखीन कूलिंग म्हणा किंवा बाकी सगळंच, हे सगळं क्लाउडमध्ये प्रोव्हाइडेड असतं. मग ह्या त्यांनी कसं केलेलं असतं की अल्टरनेट इलेक्ट्रिसिटीचे सप्लाय, अल्टरनेट नेटवर्क बँडविड्थचे सप्लाय, ते सगळं केलेलं असतं. त्यामुळे हे हाय अवेलेबिलिटी अचीव करू शकतं. तो आपल्याला बेनिफिट म्हणजे कंपन्यांना बेनिफिट आहे कारण इट्स अ कॉस्टली थिंग टू अचीव हाय अवेलेबिलिटी. ओके. त्याच्यानंतर स्केलेबिलिटी. स्केलेबिलिटी म्हणजे काय की तुम्हाला ॲडिशनल सर्व्हर काही लागलं तर ते अवेलेबल असणं, त्याला स्केलेबिलिटी म्हणतात. म्हणजे ॲप्लिकेशन स्केल करू शकतं. द ॲबिलिटी ऑफ द सिस्टम टू ऑटोमॅटिकली ग्रो अँड श्रिंक बेस्ड अपॉन ॲप डिमांड. हे फार महत्त्वाचं आहे. ऑटोमॅटिकली ग्रो अँड श्रिंक जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही कन्फिगर करू शकता की मला नेटवर्क लोड वाढला तर अजून एक वेब सर्व्हर याच्यामध्ये हवा आहे मला, हे तुम्ही कन्फिगर करू शकता. आणखीन ते तुम्हाला मी मागे बोललो त्याप्रमाणे ते पर्सेंटेज वाईज हे करता येतं की इतक्या पर्सेंटने रिक्वेस्ट वाढल्या तर अजून एक ॲडिशनल सर्व्हर लागेल, तर हे आणि श्रिंक पण होतं. तर दॅट इज स्केलेबिलिटी. त्याच्यानंतर रिलायबिलिटी. रिलायबिलिटी म्हणजे काय की कॅपॅसिटी ऑफ अ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर टू परफॉर्म कॉन्स्टंटली विदाउट फेल अकॉर्डिंग टू डिफरंट स्पेसिफिकेशन्स. म्हणजे परत तेच की हाय अवेलेबिलिटी म्हणजे रिलायबिलिटी आली त्याच्यामध्ये की विदाउट फेल, हे इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. आणि टू डिफाईन स्पेसिफिकेशन म्हणजे इथे SLA थोड्या वेगळ्या याने रिफर केलेलं आहे, सर्व्हिस लेवल ॲग्रीमेंट. म्हणजे प्रत्येक ऑफरिंग जे आहे ॲज्युअरचं त्याचे प्रत्येक ह्याचे वेगळे वेगळे सर्व्हिस लेवल ॲग्रीमेंट्स आहेत. म्हणजे काही 4 9s आहेत किंवा 5 9s आहेत. 4 9 म्हणजे 99.99, 5 9 म्हणजे 99.999% अवेलेबिलिटी राहील असं त्यांनी दिलेलं असतं. ओके. त्याच्यानंतर फॉल्ट टॉलरन्स. फॉल्ट टॉलरन्स म्हणजे जर काही फॉल्टची घटना घडली तर ती तुमची सिस्टीम त्याला कशी रिॲक्ट करते, त्याला टॉलरंट आहे का नाही बेसिकली. ॲबिलिटी ऑफ द सिस्टम टू हँडल फॉल्ट्स, त्याला म्हणतात फॉल्ट टॉलरन्स इन अ सर्व्हिस लाईक पॉवर, नेटवर्क आणि हार्डवेअर फेल्युअर्स. हे मी तुम्हाला बोललो होतो अगोदर तसं. तर जनरली रिफर्स टू कॉम्पोनंट लेवल फेल्युअर म्हणजे एखादी सर्व्हिसच म्हणजे हे म्हणतात त्याला SQL सर्व्हर किंवा हे अशाच बंद पडणं, त्याला फॉल्ट म्हणजे त्या लेवलचे जे फेल्युअर्स आहेत ते जे हँडल करू शकतं त्याला फॉल्ट टॉलरन्स म्हणतात.
तर हे मी तुम्हाला म्हटलं की अल्टरनेट पॉवर, अल्टरनेट नेटवर्क, आणखीन हार्डवेअर फेल्युअर्स जे असतात ते आपण पुढे गेल्यावर तुम्हाला कळेल की ते पण कसे मॅनेज केले जातात ते. ओके. त्याच्यानंतर ॲजिलिटी. ॲजिलिटी म्हणजे काय की किती क्विकली ती सिस्टीम चेंजेसला रिएक्ट करते. द ॲबिलिटी टू रिॲक्ट क्विकली टू चेंजेस इन द डिमांड विदाउट मॅन्युअल इंटरव्हेन्शन. हे सगळ्यात महत्त्वाचं. विदाउट मॅन्युअल इंटरव्हेन्शनने काही करता येईल त्याचा काही प्रश्नच नाही, पण विदाउट मॅन्युअल इंटरव्हेन्शन जर ती रिॲक्ट करत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲजिलिटी. ओके. त्याच्यानंतर सिक्युरिटी. सिक्युरिटीमध्ये पण एक दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये. मी इथे थोडे काय म्हणतात त्याला सॉफ्टवेअरच्या लेवलचे सॉफ्ट लिहिलेले आहेत. हार्डवेअर म्हणजे कसं हार्ड म्हणजे अशा अर्थाने मला म्हणायचं आहे की डेटा सेंटर्सला असलेली सिक्युरिटी, त्यांच्याकडे आयडेंटिटी चेक करूनच त्या माणसाला आत पाठवणं, तिथे त्याचं आयडेंटिटी चेक करणं, हे जे सगळे प्रकार असतात ते पण सिक्युरिटीमध्येच येतात. ते इथं मी लिहिलेले नाहीत, पण दॅट इज ऑल्सो इन्क्लुडेड द फिजिकल सिक्युरिटी ऑफ द इन्फ्रास्ट्रक्चर. त्याच्यानंतर सिक्युरिटीमध्ये तुमचं मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन जे आहे की तुम्ही लॉग इन करायचा प्रयत्न केला तुमचं युजर आयडी पासवर्ड वापरून की तुम्हाला मोबाईलवरती कॉल येतो तो तुम्हाला पिक करावा लागतो, किंवा SMS येतो त्यात ऑथेंटिकेशन कोड असतो तो तुम्हाला एंटर करावा लागतो, त्याला मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन होतं, ते आहे. त्याच्यानंतर रोल बेस्ड ॲक्सेस कंट्रोल आहे. आणखी टाईम आणि रिस्ट्रिक्टेड ॲक्सेस पण याच्यामध्ये आहे. म्हणजे काय की टाईम आणि IP म्हणजे कसं की तुम्ही असं पण म्हणू शकता की ही फाईल इतक्या तारखेला इतक्या वाजल्यापासून ते इतक्या तारखेला इतक्या वाजल्यापर्यंतच या व्यक्तीला ऍक्सेस झाली पाहिजे, दॅट तुम्ही कन्फिगर करू शकता. आणखीन IP बेस्ड म्हणजे की याच IP वरनं रिक्वेस्ट आली तरच ती एंटरटेन करा, असं करू शकतो आपण याच्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर गव्हर्नन्स. गव्हर्नन्स म्हणजे काय की कंप्लायन्स सॉर्ट ऑफ थिंग आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे काय म्हणतात त्याला, कोण काय करतंय त्याच्यावरती लक्ष ठेवणं, आणखीन ते मॅनेज करणं. तर ते त्याच्यामध्ये मॅनेजमेंट ग्रुप्स आहेत, ते आपण पुढे डिटेलमध्ये बघूच त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर अजून पॉलिसीज आहेत, आणखीन रोल टेम्पलेट्स. म्हणजे काय की तुम्हाला जे सिक्युरिटीचे रिस्ट्रिक्शन्स लावायचे असतात त्या ॲज अ पॉलिसी तुम्ही कन्फिगर स्वतंत्रपणे करून ठेवू शकता. आणखीन त्या पॉलिसीज तुम्ही नंतर रिसोर्सेसवरती अप्लाय करू शकता, दॅट इज पॉसिबल. त्याच्यानंतर रोल टेम्पलेट्स म्हणजे परत तेच आहे की तुम्हाला टेम्पलेट्स बनवून ठेवता येऊ शकतात रोल्सच्या, आणखीन त्या आपण अप्लाय करता येऊ शकतात. आणखीन यात बरेच आहे. कंप्लायन्सच्या जे अँगलने जर बघायला गेलं तर बऱ्याच याच्या गोष्टी आहेत याच्यामध्ये की ज्या कव्हर केलेल्या आहेत. कव्हर म्हणजे मायक्रोसॉफ्टने दे हॅव एन्शोर्ड दॅट दे हॅव कव्हर्ड इट. आणखीन दे हॅव म्हणजे त्यांनी सोपं केलंय हे इम्प्लिमेंट करणं. ओके. त्याच्यानंतर मॅनेजेबिलिटी. मॅनेजेबिलिटी म्हणजे काय की तुम्ही तुमचे जे रिसोर्सेस आहेत ते किती चांगल्या प्रकारे आणखीन इझिली मॅनेज करू शकता. तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात, म्हणूनच मी इथे लिहिले की मॅनेजेबिलिटी इज ओपन एंडेड टर्म. मॅनेजेबिलिटी म्हणजे असं पण म्हणता येईल की ॲज्युअरवरचे जे तुमचे रिसोर्सेस आहेत तर ते तुम्हाला पॉवर शेलनी किंवा APIनी किंवा पोर्टलनी इतर विविध प्रकारे तुम्हाला ते मॅनेज करता येऊ शकतात. तो भाग तर आलेलाच आहे, पण त्याच्यानंतर बाकीचे पण जे ॲस्पेक्ट आहेत मॅनेजेबिलिटीचे की स्केलिंग म्हणजे ते स्केल होतात ऑटोमॅटिकली ते. त्याच्यानंतर सिक्युरिटी जे आपण आत्ता मागे बघितलं ते. त्याच्यानंतर एक्सटेन्सिव्ह लॉगिंग आहे त्याच्यामध्ये, म्हणजे प्रत्येक घटना जी तुमच्या रिसोर्सच्या बद्दल घडते ती लॉग होते डेट टाइम सकट. आणखीन ते लॉग्स तुम्हाला एक्झामिनेशनसाठी अवेलेबल असतात. तर बेसिक त्याच्यामध्ये हे कव्हर केलेलं आहे की जर तुम्ही क्लाउडला मूव्ह झालात तर आउट ऑफ द बॉक्स तुम्हाला किती गोष्टी तिथे मिळतात त्या तुम्हाला करता येतात, कन्फिगर करून तुम्हाला ते वापरता येतात. आणखीन ह्या सगळ्या गोष्टी जर एखाद्या कंपनीनं स्वतःच्या एन्व्हायरमेंटमध्ये करायच्या म्हटलं तर ते काय इम्पॉसिबल अशातला भाग नाहीच आहे मुळात, पण पॉसिबल तर आहेच. पण त्यासाठी लागणारे स्किल, त्याच्यानंतर ते मॅन पॉवर आणि त्याचं जे कॉस्टिंग आहे हे सगळं ते सगळं त्यात ते बसत नाही. तर ह्याच्यामध्ये ते कॉस्ट इफिशियंट पडतं क्लाउडला मूव्ह केल्यामुळे. हा त्यांचं बेसिकली ते ऑफरिंग आहे. ओके. तर आय होप या कन्सेप्ट तुम्हाला कळाले असतील. इव्हन अदरवाईज यू शुड बी काय म्हणतात त्याला, इतर वेगळ्या प्रकारे त्या शब्दांचा
सर्च करून ते शब्द आणखीन त्यांचे डेफिनेशन्स आणखीन त्याचे अर्थ वेगळ्या एका अँगलने तुम्ही स्वतःच्या शब्द शोधून त्यांचे अर्थ काढले पाहिजे. आपण मी तुम्हाला रेकमेंड करेन. ओके, थँक्यू.